हॅलो मुलांनो. तर आपलं मागचे जे धडा सुरू होता रिफ्लेक्शन ऑफ लाईट, त्यामध्ये काही प्रश्न आहेत. आपण मागे जे बघत होतो, एक शेवटचा प्रश्न तुमच्याकरिता सोडलेला होता. तो तुम्हाला समजलेला आहे? तर आपण एक्सरसाइज पाहत होतो मागच्या क्लासमध्ये. तर काही नाही समजलं रिव्हिजन म्हणून काही प्रश्न असल्यास मला तुम्ही विचारू शकता. तर त्यामध्ये जे लास्ट क्वेश्चन होतं, ते तुम्हाला समजलेलं आहे का? आपण त्या रिफ्लेक्शन ऑफ लाईट आणि साऊंड, मेजरमेंट ऑफ हीट, हे जे लेसन आहेत, आपण याचं एक रिव्हिजन म्हणजे कंपॅरिझन करून पाहूया. कारण आपण आपल्याला जे 8व्या वर्गाच्या फिजिक्समध्ये काय आहे, तर जे आपल्या आजूबाजूला असणारे जे काही एनर्जी आहेत, जसं म्हणावं प्रकाश, लाईट, फोर्स आहे, त्यासारखं साउंड आहे. तर हे जे एनर्जी आहे, याबद्दल आपल्याला 8व्या वर्गात एक बेसिक नॉलेज देण्याचा प्रयत्न केला आहे. तर हे आपल्याला लक्षात राहण्यासाठी म्हणून आपण एक कंपॅरेटिव्हली स्टडी म्हणून आपण पाहूया आजच्या क्लासमध्ये. तर आज जसं मी 2 लेसन पकडले आहेत त्यामध्ये आपण त्यामध्ये हीट सुद्धा मेजरमेंट ऑफ हीट तर ते सुद्धा पाहणार. तर आज महत्वाचं काय राहणार रिफ्लेक्शन ऑफ लाईट आणि साउंड यामध्ये काय कंपॅरेटिव्हली आपण लक्षात ठेवू शकतो आणि यामध्ये काय तफावत आहे. तर आपण ते पाहणार. पण त्या अगोदर आपण मागच्या क्लासमध्ये आपण जे काही एक्सरसाइज पाहत होतो, त्यामध्ये आपण काही अडचण आहे का? मागे मी तुम्हाला एक प्रश्न सोडवायला सांगितला होता, लास्ट क्वेश्चन. अगदी इझी त्याच्यावर जे होतं प्रश्न सेम आहे ते. तर त्यामध्ये काही अ, अडचण असल्यास तर बघा, एक क्वेश्चन पाहूया लास्ट. आपण सुरू करूया मग त्यामध्ये. आपलं काय होतं प्रश्न? If the angle between the mirror and the reflected ray is 23, what is the angle of incidence of the incident ray? बरोबर? तर यामध्ये जे नियम आहेत रिफ्लेक्शन ऑफ लाईटची, तर यामध्ये ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला हे प्रश्न समजलं असेल तरी सुद्धा आपण एक परत एकदा समजून घेऊया. कारण हा प्रश्न अगदी फक्त शब्दामध्ये यामध्ये फेरबदल आहे, अन्यथा सेम आहे. तर बघा यामध्ये जे म्हटलं आहे अँगल बिटवीन कशामध्ये म्हणत आहे? मिरर अँड रिफ्लेक्टेड रेज. तर रिफ्लेक्टेड रेज झालेला आहे म्हणजे इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे ऑलरेडी झालेला आहे. तर आपण एक डायग्राम थ्रू याला समजण्याचा प्रयत्न करूया. तर बघा यामध्ये काय म्हटलं आहे, इथे एक छोटासा डायग्राम बनवूया. हा मिरर आहे, ठीक आहे. यामध्ये काय झालं आहे, हा नॉर्मल आहे. इन्सिडेंट रे या दिशेने आलेला आहे आणि रिफ्लेक्शन या दिशेने वापस गेला आहे. तर हे आपल्याला समजण्यासाठी याला मी एरो देत आहे. हे इन्सिडेंट रे आहे आणि वापस जाणारा हा या दिशेने याला मी दिशा देत आहे, एरो केला. ठीक आहे. आता प्रश्नामध्ये म्हणत आहे की अँगल बिटवीन मिरर अँड रिफ्लेक्टेड रे. काय म्हणते मिरर. मिरर आपण काय घेतला ही रो आहे. याला आपण समजा नाव दिलं पी. मिररला आपण नाव दिलं PQ. ठीक आहे. तर हा जो मिरर आहे आणि रिफ्लेक्टेड रे हा आहे. तर यामध्ये काय झालेलं आहे म्हणतात 23. बरोबर. यामध्ये 23 अँगल दिलेला आहे. आता आपल्याला माहित आहे की हा जो नॉर्मल आहे, हा जो N आहे, हा नॉर्मल आणि प्लेन मिरर मध्ये कितीचा अँगल असतो? 90 डिग्रीचा. तर यामध्ये टोटल 90 डिग्रीचा अँगल आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, इथे 23 दिलेला आहे, याचा अर्थ काय 90 मायनस 23 डिग्री. इथे जे तुम्हाला आन्सर दिलेलं सुद्धा आहे काय आहे 67 डिग्री. पण याला सोडवण्यासाठी तुम्हाला गिव्हन आणि आपल्याला काय त्याचे नियम आहेत ते तुम्हाला प्रॉपरली पुस्तकामध्ये लिहून द्यावं लागेल पेपर सोडवताना, जेणेकरून तुम्हाला मार्क्स पूर्ण मिळणार. तर बघा अशा प्रकारे हा शेवटचा प्रश्न होता. आशा आहे तुम्ही सोडवलेला असेल, कमीत कमी प्रयत्न तरी केला असेल. ठीक आहे.
तर बघा आपण या लेसनचा आपण एकदा रिवाइज तुरंत मध्ये करूया आणि मग आपण सुरू करूया की यामध्ये काय म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा यासाठी मी एमसीक्यूज आणले आहेत, जास्त नाही 2-3, जेणेकरून आपल्याला एक मोठा एक आयडिया येणार की आपण यामध्ये काय समजण्याचा प्रयत्न करत आहोत ते. ठीक आहे. तर आपण काय म्हटलं की लाईट काय आहे, हे प्रकाश प्रकाश काय होत आहे, रिफ्लेक्शन ऑफ लाईट काय होत आहे, हे बाउन्स बॅक होत आहे कशावरून, सरफेस वरून. ठीक आहे. तर हे जे बाउन्स बॅक आहे याचे काही नियम जे सांगितले आहेत त्यामध्ये काय म्हटलं आहे, प्रकाश कशा प्रकारे बाउन्स बॅक होणार, ज्या दिशेने आला आहे त्या दिशेने वापस जाणार, बरोबर. त्यामध्ये अँगल काय राहणार, सारखा राहणार. यामध्ये अँगल हा सारखा राहणार म्हणत आहे. दुसरा नियम काय म्हणत आहे, तर यामध्ये जे रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल रे, नॉर्मल हे जे काय राहणार एका प्लेन मध्ये राहणार. म्हणजे यांनी काय म्हटलं आहे, हा जो सरफेस आहे हे ठरवत आहे की रिफ्लेक्शन कोणत्या पद्धतीने होणार, म्हणजे लाईट ऑफ रिफ्लेक्शन कोणत्या पद्धतीने होणार, रेग्युलर होणार की इरेग्युलर होणार. आठवत आहे रेग्युलर इरेग्युलर म्हणजे काय, तर रिफ्लेक्शन होण्याचे किती प्रकार आहेत, 2 आहेत. त्यामधले पहिलं काय आहे, रेग्युलर रिफ्लेक्शन आणि दुसरं आहे इरेग्युलर रिफ्लेक्शन. आणि हे कशावर अवलंबून आहे, तर सरफेसवर, की कोणत्या सरफेसवर हा जो प्रकाशाचा जो रे आहे कोणत्या सरफेसवर पडत आहे हे त्या सरफेसवर डिपेंड करतं. तर त्यामुळे असं म्हटलं आहे की हा रे कुठेही कोणत्याही सरफेसवर पडो त्याचं काय राहणार, प्लेन सारखंच राहणार. म्हणजे इन्सिडेंट, रिफ्लेक्टेड आणि नॉर्मल त्या एका पॉइंटवरच राहणार. दुसऱ्या ठिकाणावर वेगळ्या पद्धतीचं त्याचं पॉइंट राहू शकतं. प्लेन ऑफ सरफेस हे काय राहणार, वेगळं वेगळं राहणार. ठीक आहे. आणि तिसरा नियम काय म्हणत आहे, तर इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे हे अपोजिट राहणार, कोणाच्या, नॉर्मलच्या, याच्या अपोजिट राहणार. समजा इथे तुम्हाला प्रश्न दिलेला आहे की इन्सिडेंट रे आणि इन्सिडेंट रे, समजा जसं बघा एखादा आपण एक इथे आपल्याला प्रश्न दिलेला आहे, तुम्हाला इथे दिसत असेल तर तुम्हाला दाखवू द्या, मला इथे एक प्रश्न दिलेला आहे. काय होणार म्हणत आहे, समजा इन्सिडेंट रे आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे सारखं, म्हणजे एका दिशेने नाही जाऊ शकत, बरोबर, वेगळ्या वेगळ्या दिशेने जाणार. पण समजा तुमचा इन्सिडेंट रे कोणत्या दिशेने आला, या दिशेनेच आला, नॉर्मलच्याच दिशेने आला, तर वापस कोणत्या दिशेने जाणार, येणारा जो रे आहे तो याच दिशेने आला, नॉर्मलच्या सारख्याच दिशेने, सरळ दिशेने आला, तर वापस कोणत्या दिशेने जाणार, अगदी त्याच दिशेने वापस जाणार. कारण त्यामध्ये तो ज्या दिशेने आला तो त्याच दिशेने वापस जाणार. आणि त्यामध्ये काय होणार, हे अगदी सरळ, यामध्ये अँगल काय राहणार, 0 राहणार. ठीक आहे. तर हे प्रश्नाचं ते उत्तर आहे. तर बघा एक प्रश्न आहेत, आपण त्यानुसार आपण समजण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून आपण जे शिकलो साऊंड मध्ये, साऊंड याच्यामध्ये तुम्हाला आठवत असेल आपण काय म्हटलं की आवाज कशा पद्धतीने येत आहे, तर व्हायब्रेशनमुळे. वस्तूला वस्तू आदळली किंवा आपण टाळी वाजवली तर काय होत आहे, व्हायब्रेशन निर्माण होत आहे, घर्षण निर्माण होत आहे, त्यामुळे आपल्याला आवाज येत आहे. ठीक आहे. तर त्यामध्ये बघा सोपे प्रश्न म्हणून मी जेणेकरून आपल्याला एक अंदाजा येणार म्हणून एक प्रश्न बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तर समजा तुम्ही क्लासमध्ये असले असते तर अजून तुम्हाला समजलं असतं. पण काय करा, तुम्ही व्हिडिओ चालू असताना त्याला थांबवा आणि मग विचार करा आणि बघा ABCD तुम्ही काय ठरवता आणि त्यानंतर मग परत व्हिडिओ चालू करा की आपलं उत्तर बरोबर आहे का. ठीक आहे. तर बघा सगळ्यात पहिलं काय म्हणत आहे, रिफ्लेक्शन ऑफ लाईट ऑकर्स व्हेन अ लाईट, काय होणार रिफ्लेक्शन ऑफ लाईट कधी आपल्याला दिसणार, बाउन्स बॅक फ्रॉम अ सरफेस.
पहिला तुम्हाला दिसत आहे होणार का? म्हणजे याच प्रश्नाचं काय म्हणणं आहे की रिफ्लेक्शन कधी होत आहे? समजा प्रकाश आपण टॉर्च सुरू केला तर त्याचं रिफ्लेक्शन कसं होत आहे, कधी होणार? तर बाउन्स बॅक फ्रॉम सरफेस. पहिला का नाही होणार? पासेस थ्रू एअर होणार का? सांगा. लाईट ला मीडियम लागतो का? सगळ्यात महत्वाचा प्रश्न. जे लाईट आहे, जे प्रकाश आहे, हे ट्रॅव्हल करण्याकरिता मीडियमची गरज नसते. जसं आपण आवाज म्हटला, आवाज जाण्याकरिता हवेची गरज असते. आपण म्हटलं की काय होत आहे? पार्टिकल्स व्हायब्रेट होतात, बरोबर? ठीक आहे. तर आपण अगोदर साऊंड बद्दल विचार करूया, जेणेकरून तुम्हाला हे आपण काय म्हणतो ते तुम्हाला लक्षात येणार. तर बघा, आपण काय म्हटलं होतं साऊंड क्लासमध्ये. तर आपण हा एक छोटासा ऍक्टिव्हिटी लास्ट मध्ये बघितलं होतं. तर तुम्हाला हे आठवत असेल की साऊंड मध्ये काय होत आहे? आपण समजा बोलत आहोत आपल्या आवाजाच्या माध्यमाने, तर आपल्याला जे आवाज आहे हे काय पार्टिकल्स द्वारे काय होत आहे, वेव्स तयार करत आहे आणि समोर पाठवल्या जात आहे, बरोबर? आणि आवाज सुद्धा काय आहे? फॉर्म ऑफ एक एनर्जी आहे, बरोबर? ज्यासारखं प्रकाश आहे, हीट आहे, हे सुद्धा काय आहेत? फॉर्म ऑफ एनर्जी. तर हे यामध्ये बघा, हा जो तुम्हाला एक छोटासा आपण गेम म्हणून जो दिलेला आहे, पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. तर यामध्ये काय म्हटलं आहे की जे आवाज आहे, समजा मीडियम टाईट असेल तर आपल्याला आवाज कसं येतं? अगदी व्यवस्थित क्लिअर येतं. कारण काय होतं? पार्टिकल्स जवळ जवळ असतात, त्यामुळे आपल्याला आवाज क्लिअर येत आहे, बरोबर? तर यामध्ये माध्यम हे खूप महत्वाचं असतं आवाजामध्ये. आपल्याला आवाज येण्याकरिता जवळ असलेल्या व्यक्तीला आपल्याला आवाज क्लिअर येतो, दूर असेल तर आवाज थोडा कमी येतं, बरोबर? तर यामध्ये माध्यम जे आहे हवा, हे खूप महत्वाचं असतं आवाजामध्ये. पण हे कुठे महत्वाचं नसतं? प्रकाशामध्ये. याचं सोपं उदाहरण बघा. आपण एक उदाहरण घेतलेलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर आपण काय म्हटलं होतं की आकाशामध्ये जे अंतराळवीर आहेत, जे वर गेले आहेत किंवा चंद्रावर आपण त्याचं उदाहरण घेतलं होतं, बरोबर? तर त्यावेळेस काय म्हटलं की आवाज तिथे एकामेक जवळ उभे असताना सुद्धा त्यांना आवाज येत नाही. त्यावेळेस ते कोणतं डिव्हाइस वापरतात? कोणत्या साधनाचा वापर करतात? इलेक्ट्रोमॅग्नेटिक, बरोबर? आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे असं आपण काय म्हटलं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे काय? तर ज्यांना माध्यमाची गरज नाही, जसं आपला आवाज दुसऱ्यापर्यंत पोहोचण्याकरिता माध्यम लागत आहे हवा. तसं तिथे हवा नसल्यामुळे, आकाशामध्ये हवा नसल्यामुळे आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिव्हाइसेस म्हणजे मोबाईल, सेलफोन म्हणावं किंवा वॉकी टॉकी म्हणावं, यासारख्या माध्यमाचा वापर करतो. तर हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इन्स्ट्रुमेंट्स आहेत, याद्वारे आपण संपर्क साधतो. तर यामध्ये माध्यम आवाजाकरिता लागत आहे. परत जी हीट आहे, उष्णता आहे, याला सुद्धा माध्यम काय लागत आहे? वस्तूच्या माध्यमातून जात आहे उष्णता. टेम्परेचर कमी जास्त होत आहे, उष्णतेमध्ये फरक पडत आहे, बरोबर? तर यामध्ये प्रकाश जे आपल्याला लाईट आहे, रिफ्लेक्शन आहे, यामध्ये माध्यम म्हणून हवा ही गरजेची नाही. कारण जसं आपण उदाहरण घेतलं होतं, काय उदाहरण घेतलं होतं? तर जे सूर्य आहे, सूर्याचे जे किरण आहेत अख्ख्या आकाशगंगेमध्ये पसरले असणार, जसं चंद्रावर त्याचे प्रकाश किरण पसरत आहेत, तर त्याला काय आहे? कोणत्याही माध्यमाची गरज नाही. ते काय आहेत? इलेक्ट्रोमॅग्नेटिक आपण त्यांना कन्सिडर करू शकतो. यांचे जे लाईट्स आहेत, आपण त्याला माध्यमाची गरज नसल्यामुळे. पण आपण आवाज काय आहे? मेकॅनिकल. कारण यामध्ये काय महत्वाचं आहे? तर जे पार्टिकल्स आहेत ते व्हायब्रेट होत आहेत, म्हणजे जी हवा आहे, आपण पार्टिकल्स म्हणजे काय कन्सिडर करत आहोत? हवा. काय होत आहे? व्हायब्रेट होत आहे आणि आपला आवाज समोर पाठवत आहे, बरोबर? एक एनर्जी समोर पाठवत आहे. तर हेच
त्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यामध्ये काय म्हटलं होतं? रिफ्लेक्शन ऑफ लाईट ऑकर्स व्हेन लाईट बाउन्स बॅक फ्रॉम अ सरफेस. तर यामध्ये परत एकदा तुम्ही ही शीट बघा. यामध्ये जो प्रश्नामध्ये जे तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत ते का बरं बरोबर नाहीत आणि हा उत्तर बरोबर आहे. तर काय? तर रिफ्लेक्शन ऑफ लाईट ऑकर्स व्हेन लाईट बाउन्सेस बॅक फ्रॉम अ सरफेस. ठीक आहे. तर त्यासारखंच दुसरा प्रश्न काय म्हणत आहे बघा. अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ रिफ्लेक्शन, त्यासाठी तुम्हाला रिफ्लेक्शन ऑफ लाईटचे तुम्हाला नियम लक्षात ठेवावे लागणार. 3 नियम आहेत. तर तुम्हाला ते नियम लक्षात ठेवावे लागणार. त्यानुसार प्रश्न आहे की अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ रिफ्लेक्शन द अँगल ऑफ इन्सिडेन्स इज अँगल ऑफ इन्सिडेन्स. पहिला ऑप्शन काय दिलेला आहे? ग्रेटर दॅन अँगल ऑफ रिफ्लेक्शन. समजा सूर्यकिरण इन्सिडेंट होत आहेत, पडत आहेत, तर ते रिफ्लेक्ट होणार. तर ते रिफ्लेक्ट कोणत्या पद्धतीने होणार म्हणून हा प्रश्न आहे. तर काय आहे? ग्रेटर दॅन अँगल ऑफ रिफ्लेक्शन होणार का? दुसरा आहे स्मॉलर दॅन अँगल ऑफ रिफ्लेक्शन. तिसरा आहे इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आणि चौथा आहे डबल द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. तर काय उत्तर असणार? विचार करा. तर त्यासाठी तुम्हाला काय लक्षात ठेवावे लागणार? नियम, लॉ ऑफ रिफ्लेक्शन. तुम्हाला जे 3 नियम जे दिलेले आहेत ते लक्षात ठेवावे लागणार, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न आल्यास तुम्हाला लक्षात राहणार. तर याचं उत्तर काय आहे? काय आहे? इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. नेहमी हा पहिला त्याचा नियम आहे. तर इन्सिडेंट अँगल अँड रिफ्लेक्टेड अँगल हे काय राहणार? नेहमी इक्वल राहणार. ठीक आहे. त्यासारखंच तिसरा प्रश्न काय आहे? Which surface gives regular reflection of light? यामध्ये काय म्हटलंय त्यांनी? रेग्युलर रिफ्लेक्शन. आणि रेग्युलर रिफ्लेक्शन म्हणजे काय? काय म्हणताय रेग्युलर? रिफ्लेक्शन तर होत आहे म्हणत आहे. लाईट पडलं आणि रिफ्लेक्शन झालं. पण त्यांनी शब्द वापरला आहे रेग्युलर रिफ्लेक्शन. तर कुणासोबत होत आहे रेग्युलर रिफ्लेक्शन? आणि परत समजा रेग्युलर असेल तर दुसरं काय आहे? इरेग्युलर आहे. तर तुम्हाला लक्षात आलं असेल, which surface gives a regular reflection of light? कोणतं सरफेस आहे जे तुम्हाला रेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट देत आहे? म्हणजे प्रकाशाचे जे परावर्तन आहे हे किती प्रकारचे आहे? 2. 2 पैकी हा पहिला आहे रेग्युलर रिफ्लेक्शन आणि दुसरा आहे इरेग्युलर. तर अशा कोणत्या सरफेसवर पडल्यानंतर तुम्हाला रेग्युलर रिफ्लेक्शन देत आहेत? तर रफ वॉल, पेपर, वॉटर विथ वेव्स, प्लेन मिरर. काय आहे उत्तर? प्लेन मिरर. कारण इथे जो शब्द वापरला बघा, आणि काय दिलेला आहे इथे मी? वॉटर विथ वेव्स. पाण्यावर सुद्धा आपलं प्रतिबिंब दिसतं. कधी कधी तुम्ही बघा शांत पाण्यावर आपलं प्रतिबिंब दिसतं. पण ज्या ठिकाणी पाणी ढवळला गेला तिथे आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसतं का? नाही, ते दिसायला बंद होतं. समजा पाणी शांत असेल तर आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसतं, पण समजा पाणी ढवळला गेला तर आपलं प्रतिबिंब दिसत नाही. का बरं? आपण मागच्या एक्सरसाइज मध्ये काय म्हटलं होतं? तर त्यामध्ये जी सरफेस आहे, पाण्याचा जो सरफेस आहे तो काय झाला आहे? रफ झाला आहे. त्याची पातळी खालीवर झाली. तर त्यामध्ये जे पडणारे रिफ्लेक्शन आहे, लाईटचे जे रिफ्लेक्शन आहे, लाईट हे काय होणार? इरेग्युलर होणार. म्हणून इथे काय आन्सर आहे? प्लेन मिरर. चौथा प्रश्न आहे, अगदी सोपा आहे. हा साऊंड बद्दल आहे. साऊंड इज प्रोड्यूस ड्यू टू. अगदी सोपं आहे. काय आहे उत्तर? व्हायब्रेशन. बरोबर. साऊंड इज प्रोड्यूस ड्यू टू रिफ्लेक्शन राहणार का? नाही. साऊंड ड्यू टू प्रोड्यूस ड्यू टू लाईट राहणार का? नाही. हीट सुद्धा राहणार नाही. तर आपलं उत्तर काय राहणार? व्हायब्रेशन. तर आपण काय म्हटलं की घर्षणामुळे, व्हायब्रेशनमुळे काय होत आहे? आवाज निर्माण होत आहे. हा अगदी बेसिक प्रश्न आहे आपल्याला साऊंड या धड्यामधला. ठीक आहे.
5वा प्रश्न आहे, साऊंड कॅन नॉट ट्रॅव्हल थ्रू. हा बघा, आपण कम्पॅरेटिव्हली अभ्यास करत आहोत. तर आपण म्हटलं की प्रकाश याला, लाईट याला माध्यमाची गरज नाही, पण साऊंड याला माध्यमाची गरज आहे. आपण असं म्हटलं. आपण याचा एक एक्सपेरिमेंट सुद्धा बघितला. तुम्हाला आठवत आहे आपण कोणतं त्यामध्ये एक्सपेरिमेंट बघितलं? लक्षात येत आहे आपण त्यामध्ये काय बघितलं होतं? तर एक जार बघितला आणि त्यामध्ये काय, एक बेल, आणि त्यामधून आपण काय हवा कमी करत गेलो आणि त्यानंतर काय आवाज येत आहे त्याबद्दल आपण एक आढावा घेतला की समजा हवा नसली तर आपल्याला आवाज येणार का, यासाठी म्हणून आपण एक एक्सपेरिमेंट बघितला, पुस्तकामध्ये दिलेला आहे, बरोबर. आणि यामधून आपल्याला काय दिसून आलं, तर हवा महत्वाची असते आवाज येण्याकरिता, कारण आपला आवाज व्हॅक्यूम मध्ये ट्रॅव्हल करू शकत नाही. तर हे आपल्याला ते इथे या एक्सपेरिमेंट मध्ये दिसून येत आहे. ठीक आहे. तर आपला जो प्रश्न आहे, साऊंड कॅन नॉट ट्रॅव्हल थ्रू, काय आहे, व्हॅक्यूम. तर इथे जो व्हॅक्यूम आपल्याला ते व्हॅक्यूम काय, आपण यामधून हवा कमी केली तर आपल्याला आवाज येणं बंद झालेलं होतं. तर त्यासारखंच इथे ह्या प्रश्नामध्ये जे म्हणत आहे की साऊंड मध्ये काय म्हणत आहे, साऊंड कॅन नॉट ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्यूम. आणि पहिला काय आहे, साऊंड हवेमधून सुद्धा जाऊ शकतं, पाण्यामधून सुद्धा जाऊ शकतं आणि सॉलिड मधून सुद्धा प्रवास करू शकतो. याचं उदाहरण काय काय राहणार, हवा आपण बोलत आहोत, तुम्हाला आवाज येत आहे. वॉटर, पाण्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, जी आपली व्हेल आहे ते बघा तुम्ही ऐकलं असेल, तुम्हाला माहिती सुद्धा असेल की जे सोनार सिस्टीम आहे पाण्यामध्ये, पाण्याची पातळी किती आहे म्हणून आपण सोनार सिस्टीमचा वापर करतो. आपण एक मोठा आवाज निर्माण करतो, व्हायब्रेशन क्रिएट करतो, आणि ते किती खोलपर्यंत जात आहे, तर समुद्राच्या पातळीपर्यंत जाईपर्यंत तो आवाज आपण त्याला वाढवत असतो, जेणेकरून आपण समुद्राची पातळी मोजू शकतो. तर बघा, आवाज जो आहे हा पाण्यामधून सुद्धा प्रवास करतो आणि सॉलिड मधून तर प्रवास करतोच, पण त्यामध्ये काय, पार्टिकल्स किंवा जाडी महत्वाची असते. त्यामध्ये सुद्धा अटी-तटी आहेत, पण यामधून प्रवास करतो. ठीक आहे. तर कुठून प्रवास करू शकत नाही, तर व्हॅक्यूम, कारण तिथे हवा नाही. तर अजून एक प्रश्न आहे, रिफ्लेक्शन ऑफ साऊंड रिझल्ट्स इन, रिफ्लेक्शन म्हणत आहे, यामध्ये काय म्हणत आहे, कशाचं, साऊंड. बघा प्रश्न काय आहे, रिफ्लेक्शन ऑफ साऊंड. आतापर्यंत आपण काय बघितलं, रिफ्लेक्शन ऑफ लाईट, पण यामध्ये काय म्हणत आहे, रिफ्लेक्शन ऑफ साऊंड. आणि रिफ्लेक्शन म्हणजे आपण काय म्हटलं, बाउन्स बॅक. बाउन्स बॅक म्हणजे एकदा जाऊन वापस येणे, बरोबर. परावर्तन, एकदा जाऊन वापस येणे म्हणजे रिफ्लेक्शन. जसं प्रकाश आहे, एकदा कुठे सरफेसवर पडलं तर ते वापस सुद्धा येत आहे, त्याला आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हटलं. पण इथे काय म्हटलं आहे, रिफ्लेक्शन ऑफ साऊंड, म्हणजे एकदा कुठे आवाज गेला तर आपण एखाद्या खाली रूम मध्ये असलो तर बघा आपला आवाज गुंजायला सुरू होतं. तुम्ही कधी कुठे रूम मध्ये थोडं जोराने मोठ्याने बोलले तर बघा तुम्हाला तुमचा आवाज परत एकदा दोनदा ऐकायला येतं. तर त्यासारखंच इथे काय म्हटलं आहे, रिफ्लेक्शन ऑफ साऊंड रिझल्ट्स इन. पहिलं काय म्हटलं आहे, पहिलं ऑप्शन काय आहे, रिफ्रॅक्शन. दुसरं आहे व्हायब्रेशन, तिसरं आहे इको, आणि चौथं आहे ऍब्झॉर्प्शन. तर यामध्ये काय उत्तर राहणार, इको. इको म्हणजे काय, तर आवाज गुंजणे. इको म्हणजे गुंजन, आवाजाची जी गुंजन आहे, गुंजणे. एकदा दोनदा आपलाच आवाज आपण एकदा बोललो, पण आपल्याला आपला आवाज दोनदा रिपीट ऐकायला येतं, त्याला काय म्हणतात, गुंजणे. आपला आवाज गुंजत आहे, इको. हे त्याचं उत्तर राहणार. पहिलं काय नाही राहणार, तर हे काय आहे, रिफ्रॅक्शन, जे होत नाही आहे. रिफ्रॅक्शन म्हणजे रेअरफॅक्शन जे आपण म्हटलं, रेअरफॅक्शन म्हणजे आकुंचन, प्रसरण, जे आपण शब्द वापरले होते त्यापैकी तो एक शब्द आहे. आणि दुसरा आहे व्हायब्रेशन,
तर रिफ्लेक्शन ऑफ साऊंड मुळे व्हायब्रेशन होतं, पण त्यामुळे आपल्याला ऐकू येण्याची त्याला प्रक्रिया ही शब्द नाही आहे, तर व्हायब्रेशन सुद्धा नाही आणि ऍब्झॉर्प्शन म्हणजे स्वतःकडे खिचून घेणे, तर हे सुद्धा नाही होत आहे. तर काय राहणार? इको. रिफ्लेक्शन ऑफ साऊंड रिझल्ट्स इन इको. ठीक आहे. त्यासारखं एक प्रश्न आहे, व्हिच एनर्जी डज नॉट रिक्वायर अ मीडियम टू ट्रॅव्हल. आत्ताच आपण जे बोललो, फक्त यामध्ये काय म्हटलं आहे, व्हिच एनर्जी डज नॉट रिक्वायर अ मीडियम टू ट्रॅव्हल. यामध्ये शब्द वापरलेला आहे एनर्जी. तर आपण आपल्या या 8व्या वर्गामध्ये आपण कोणत्या कोणत्या प्रकारचे एनर्जी शिकलो, हे आपण एकदा लक्षात घेऊया. सगळ्यात पहिला आपला धडा होता फोर्स, बरोबर. दुसरं होतं मग आपण त्यामध्ये करंट बघितलं, करंट अँड फ्लोज, ते सुद्धा एनर्जी आहे, बरोबर. तिसरं बघितलं आपण हीट, मेजरमेंट ऑफ हीट, ते सुद्धा एक फॉर्म आहे एनर्जी, एनर्जीचे स्रोत आहे. त्यासारखं आपण आवाज, साऊंड सुद्धा एनर्जी आपण त्याला म्हणतो. त्यासारखंच आपण जे आता लास्ट लेसन शिकलो त्यामध्ये रिफ्लेक्शन ऑफ लाईट, हे सुद्धा एक एनर्जीचाच फॉर्म आहे. तर त्यामध्ये काय म्हटलं आहे, विच एनर्जी डज नॉट रिक्वायर अ मीडियम टू ट्रॅव्हल. तर पहिला ऑप्शन आपल्याला काय दिलेला आहे, आता जसं आपण म्हटलं की सगळे एनर्जीचे फॉर्म आहेत, तर यामध्ये आपल्याला आता लक्षात घेण्यासारखं बघा, पहिला ऑप्शन आहे साऊंड एनर्जी. तर याला मीडियम आवश्यक आहे किंवा नाही? आहे. आवाज आपल्याला ऐकण्यासाठी मीडियम आवश्यक आहे, आपण आताच बोललो. दुसरं आहे मेकॅनिकल एनर्जी. आणि मेकॅनिकल एनर्जी म्हणजे काय, तर बघा, जे आवाज आहे त्यामध्ये काय होत आहे, पार्टिकल्स मागे पुढे होत आहेत, व्हायब्रेट होत आहेत. जसं बघा, मेकॅनिकल एनर्जी आपण मागच्या क्लासमध्ये सुद्धा आपण शिकलो, पण परत एकदा आपण मेकॅनिकल एनर्जी समजण्याचा प्रयत्न करूया. तर यामध्ये आपण जे म्हणत आहोत की जे पार्टिकल्स आहेत, जसं बघा, ह्या अशा प्रकारे आपल्याला असे पार्टिकल्स आहेत, हवा, ठीक आहे, हे दूर दूर जवळ जवळ आहेत. सॉरी. तर हे जे पार्टिकल्स आपण बोलत असताना हे काय होत आहेत, व्हायब्रेट होत आहेत, बरोबर. सो त्याच्या ठिकाणी व्हायब्रेट होत आहेत. त्यामुळे काय होत आहे, व्हायब्रेशनमुळे काय होत आहे, एनर्जी, ते जे हलत आहेत स्वतःच्या ठिकाणी, याला म्हटलं आहे मेकॅनिकल एनर्जी. म्हणजे जसं बघा, प्रत्येक मॅटर म्हणजे जे काही वस्तू आहेत त्यांची स्वतःची, समजा ते काही हालचाल करत आहेत, त्याला मेकॅनिकल एनर्जी आपण असं म्हणत असतो. तर जसं आपण बोलत आहोत, बोलताना जे व्हायब्रेशन क्रिएट होत आहे आणि त्या व्हायब्रेशन, त्या पार्टिकल्स मुळे जी काही वेव्स निर्माण होत आहेत, याला आपण काय म्हणतो, मेकॅनिकल एनर्जी. ठीक आहे. तर हे जे पार्टिकल्स हे स्वतःच्या ठिकाणी ही ज्या पद्धतीने, अशा पद्धतीने जे मुवमेंट करत असतात या पद्धतीने त्या ठिकाणावर, त्याला काय म्हटलं आहे, ती मेकॅनिकल एनर्जी त्याला असं म्हटलं आहे. तर विच एनर्जी डज नॉट रिक्वायर अ मीडियम टू ट्रॅव्हल. तर ही जी मेकॅनिकल एनर्जी आहे, याच द्वारे काय आहे, एनर्जी ट्रान्सफर समोर होत असते. कारण प्रत्येक मॅटर म्हणजे काय आहे, तर वस्तू, पृथ्वीवर असणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्याला मॅटर आपण म्हणतो ना, छोटी वस्तू, तर आपण त्याला एक शब्द दिला आहे मॅटर म्हणून. तर त्या वस्तूमध्ये जी काही हालचाल होत आहे त्याला मेकॅनिकल एनर्जी असं म्हणतात. ठीक आहे. मग आहे हीट एनर्जी. हीट एनर्जीला सुद्धा मीडियम लागत असते, बरोबर. कारण आपण एखाद्या ठिकाणी आग पेटवत आहोत, किंवा आपण गंजामध्ये काय ठेवत आहोत, पाणी ठेवत आहोत, किंवा आपण तांदूळ ठेवले, तर हे काय आहे, त्याला मीडियम लागत आहे. आपण हीट कोणत्याही बिना एनर्जीद्वारे
किंवा कोणत्या बिना सूर्याद्वारे आपण तयार करू शकत नाही. डबीची काडी म्हणावं, त्याला सुद्धा एक मीडियम लागत आहे, कारण आग पेटायला सुद्धा ऑक्सिजन महत्वाचं असतं. तुम्हाला माहिती असेल, लक्षात असेल, तर आग जळण्याकरिता सुद्धा ऑक्सिजन खूप महत्वाचं असतं. बरोबर? तर चौथा उत्तर काय आहे? लाईट एनर्जी. विच एनर्जी डज नॉट रिक्वायर मीडियम टू ट्रॅव्हल. काय आहे? फक्त लाईट एनर्जी अशी आहे जिला मीडियमची गरज नाही. ठीक आहे? तर ह्या प्रश्नाचं हे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न काय आहे? साऊंड ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ. परत एकदा प्रश्न वाचा आणि डोक्यामध्ये सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. साऊंड ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ काय आहे? आत्ताच मी उत्तर दिलेलं आहे. हा जो वर प्रश्न होता यामध्येच उत्तर देण्याचा मी प्रयत्न केला आहे यामध्ये. तर इथे काय म्हटलं आहे? साऊंड ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ. पहिला ऑप्शन काय दिलेला आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. जसं तुम्हाला सांगितलं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स हे कधी क्रिएट होतात? आपण जे मोबाईल वापरतो, डिव्हाइसेस, तर हे काय क्रिएट करतात? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. बरोबर? आपण जसं म्हटलं की आकाशामध्ये किंवा चंद्रावर गेलेले जे व्यक्ती आहेत ते कोणते डिव्हाइस वापरतात? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स क्रिएट करणारे डिव्हाइस वापरतात. दुसरं आहे मेकॅनिकल वेव्स. आताच तुम्हाला सांगितलं की हे काय आहे? व्हायब्रेशनमुळे ते एका ठिकाणावर जी मुवमेंट आहे त्या मुवमेंटला जे पार्टिकल्स आहेत, हवेचे जे पार्टिकल्स आहेत, जे मुवमेंट करतात व्हायब्रेशन करताना, त्याला काय म्हटलं आहे? मेकॅनिकल वेव्स. बरोबर. आणि तिसरं आहे हीट वेव्स. तेच होणार नाही आणि साऊंड ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ लाईट रेस सुद्धा होणार नाही. तर आपलं उत्तर काय आहे? मेकॅनिकल वेव्स. साऊंड ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ मेकॅनिकल वेव्स. तर बघा, हे सोपे, अगदी सोपे, एक बेसिक म्हणून मी प्रश्न तुमचं कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी म्हणून मी आणलेलं होतं. तर रिव्हिजन म्हणून, कंपॅरेटिव्हली रिव्हिजन म्हणून एक परत एकदा पाहूया आपण. ठीक आहे? तर एक पीपीटी डिवायडेड मी आणलेला आहे. तर जेणेकरून तुम्हाला समजण्यासाठी किंवा लक्षात ठेवण्यासाठी थोडंसं सोपं जाणार. तर बघा, इथे तुम्हाला दिसत आहे लाईट अँड साऊंड अँड सेम गोज विथ हीट. पण हीट थोडंसं कन्सेप्ट आपल्याला जे दिलेलं आहे ते समजा तुम्हाला पाहिजे असल्यास आपण पुढच्या क्लासमध्ये पाहूया. पण मला तसं तुम्ही सांगा. ठीक आहे? तर इथे आपण लाईट बद्दल बोलत आहोत आणि साऊंड. तर बघा, पहिलं पॉइंट काय म्हणत आहे? कॅन ट्रॅव्हल विदाउट अ मीडियम. काय? लाईट. म्हणजे लाईट ला मीडियमची गरज नाही, पण साऊंड, आवाज ऐकू येण्याकरिता मीडियम, मटेरियल हे खूप गरजेचं असतं. त्यामध्ये काय आहे? एअर, वॉटर, सॉलिड. ठीक आहे? दुसरा पॉइंट काय आहे? लाईट कॅन ट्रॅव्हल इन व्हॅक्यूम. कॅन नॉट ट्रॅव्हल इन व्हॅक्यूम. साऊंड कॅन नॉट ट्रॅव्हल इन व्हॅक्यूम. बरोबर? आतापर्यंत आपण जे एक्सप्लेन केलं त्यामध्ये हे 2 पॉइंट कव्हर झालेले आहेत ऑलरेडी. तर तिसरं पॉइंट काय म्हणत आहे? लाईट इंटरॅक्ट्स विथ अ मॅटर बाय रिफ्लेक्शन आणि साऊंड इंटरॅक्ट्स विथ अ मॅटर बाय व्हायब्रेशन. हे मजेशीर आहे. तर आपण काय कम्पेअर करत आहोत? तर लाईट कशा प्रकारे ज्या आपल्या आजूबाजूला जे काही वस्तू आहेत, जे काही मॅटर पृथ्वीवर असणारे, जे काही मॅटर म्हणजे वस्तू, पृथ्वीवर असणारे जे काही आहेत, वस्तू म्हणावं आपण, प्राणी आहोत, माणूस. तर हे जे आहेत यामध्ये काय तफावत आहे ते जाणून घेण्यासाठी बघा, लाईट काय म्हणते? इंटरॅक्ट्स विथ मॅटर बाय रिफ्लेक्शन. आपण जसं म्हटलं की प्रकाश पडत आहे आणि हे आपल्याला जाणवण्यासाठी काय गरजेचं आहे? आपले डोळे. आणि त्यामध्ये रिफ्लेक्शन आहे कशावरून आपण समजून घेत आहोत? तर प्रकाश पडलं आणि ते बाउन्स बॅक झालं, वापस सुद्धा गेला आणि तो आजूबाजूला फेकला गेला, म्हणून आपल्या डोळ्यांना ते
दिसू शकत आहे. तर हे काय आहे? लाईट कशामुळे दिसत आहे? रिफ्लेक्शनमुळे, बरोबर? आणि साऊंड मध्ये काय फरक आहे? तर साऊंड इंटरॅक्ट्स विथ मॅटर बाय व्हायब्रेशन. तर व्हायब्रेशन हे जे साऊंड आहे याला काय गरजेचं आहे? तर व्हायब्रेशन म्हणजे आवाज ऐकू येण्यासाठी कुठेतरी घर्षण झालं पाहिजे, व्हायब्रेशन झालं पाहिजे, जेणेकरून आपण समजू शकणार की या वस्तूला या प्रकारचा आवाज आहे किंवा या पद्धतीचा आवाज मला ऐकू येत आहे. तर हे काय आहे? हे तफावत आहे लाईट अँड साऊंड मध्ये. काय आहे? साऊंड मध्ये काय आहे? व्हायब्रेशन महत्वाचं आहे आणि लाईट मध्ये काय आहे? रिफ्लेक्शन. ठीक आहे? तर हे यामध्ये थोडस अंतर आहे. तर यामध्ये बघा, जसं आपण म्हटलं की लाईट आणि साऊंड हा अगदी ओव्हरऑल पॉइंट्स आहेत हे. तर लाईट रिलेटेड टू आईज म्हणजे आपण फिजिक्स शिकत आहोत, त्यामध्ये काय आहे? तर अवतीभोवती होणाऱ्या गोष्टी आपण सायंटिफिकली मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणून मी इथे पॉइंट वाईज की यामध्ये काय फरक आहे आणि यामध्ये काय फरक आहे म्हणून काय म्हटलं आहे? रिलेटेड टू आईज. प्रकाश जे आहे हे आपल्या डोळ्यांना कनेक्टेड आहे, कारण आपल्याकडे डोळे नसले तर आपण प्रकाशाचा आस्वाद घेऊ शकत नाही. अगदी त्यासारखंच समजा कोणी सुंदर गाणं गात असेल किंवा आपल्याशी कोणी गोष्टी सांगत असेल, संवाद करत असेल किंवा आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या गोष्टी समजून घ्यायचं असेल, त्यासाठी आपली हिअरिंग कॅपॅबिलिटी असणं खूप महत्वाचं असतं, बरोबर? कारण आपण गोष्टी सांगत आहोत किंवा आपल्याला हा क्लास सुद्धा समजायचा असेल तर आपले कानं व्यवस्थित साबूत असणे किती महत्वाचं आहे. तर त्यामध्ये काय आहे? रिलेटेड टू आईज आणि रिलेटेड टू इयर्स हे यामध्ये अंतर आहे. आणि हेल्प अस सीज ऑब्जेक्ट आणि हेल्प अस हिअर ऑब्जेक्ट. रिफ्लेक्शन हेल्प्स अस सी इमेजेस आणि रिफ्लेक्शन हेल्प्स अस सी हिअर इकोज. ठीक आहे? तर हे आहे कंपेरेटिव्हली आपलं जे दोन लेसन आहेत, तर हे कंपेरेटिव्हली मी इथे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी सोपे, फक्त फरक यामध्ये जे नियम आहेत रिफ्लेक्शन ऑफ लाईटचे आपल्याला या लेसन मध्ये सांगण्याचा प्रयत्न केला होता. साऊंड बद्दल ते सांगितलेलं नाही आहे, काही नियम नाही आहेत, पण त्याबद्दल जे म्हटलं आहे काय होतं? तर फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड. आपण परत एकदा फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड कडे पाहूया, कारण जी फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड आहे हा बेसिक राहणार आहे आणि तुम्हाला समोरच्या क्लासमध्ये नक्की येणार आहे. तर एक छोटासा रिकॅप. तर बघा, जे आवाज आहे, जे व्हायब्रेशन आपण जे म्हटलं, यामध्ये जे कण आहेत फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड कशा पद्धतीने होत आहे, तर हे एकदा क्विकली समजूया. जसं आपण म्हटलं की मी बोलत आहे तर माझा जो व्हायब्रेशन, मी जो काही एनर्जी समोर टाकत आहे, तर माझ्या समोर असणारे जे एअर पार्टिकल्स आहेत कोणत्या पद्धतीने, इथे बघा, इथे या चित्रामध्ये जे दिसत आहे तुम्हाला, या पद्धतीने काय होत आहे? समोर ढकलले जात आहेत आणि याचं तुम्हाला या कम्प्युटरद्वारे ऐकायला येत आहे, बरोबर? जसं आपण उदाहरण घेतलेलं होतं की 10 मुलांची रांग आहे आणि 10वा मागे असलेला जो व्यक्ती आहे, 9व्या व्यक्तीला धक्का देणार, 8व्या व्यक्तीला 9वा व्यक्ती धक्का देणार, अशा पद्धतीने जी एनर्जी समोर ट्रान्सफर केली जात आहे, तर ही कशा पद्धतीने आणि हे जे वेव्हज आहेत, एनर्जी किती समोर जाणार, कोणत्या पद्धतीने समोर जाणार, त्याला काय म्हटलं आहे? फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड वेव्स. तर यामध्ये बघा, अगदी क्विकली पाहूया यामध्ये काय म्हटलं आहे. तर बघा, कंप्रेशन अँड रेअरफॅक्शन. रेअरफॅक्शन, कंप्रेशन म्हणजे काय आहे? आकुंचन. आकुंचन म्हणजे जे मॉलिक्युल्स आहेत ते जवळ जवळ आले आहेत आणि रेअरफॅक्शन मध्ये काय होत आहे? दूर गेलेले आहेत. तर यामध्ये जे आपल्याला सांगितलं आहे की किती
किती सेकंद मध्ये किती वेव्स बनणार त्यावर फ्रिक्वेन्सी ऑफ हर्ट्स अवलंबून असतं. इथे बघा, याला तुम्ही अंडरलाईन करून ठेवू शकता. इफ वन सायकल इज कम्प्लिटेड इन वन सेकंड द फ्रिक्वेन्सी इज सेड टू बी 1 हर्ट्स. याला अंडरलाईन. काय म्हणण्याचा याचा अर्थ आहे की जसं मी बोलत आहे आणि समोरच्या व्यक्तीला आवाज जाण्याकरिता वेळ लागतो, आणि हे का बरं महत्वाचं आहे यामध्ये? वेळ, टाइम बाय सेकंड आपण का बरं मोजत आहोत? तर बघा, पावसाळ्यामध्ये आपण वीज पडताना पाहतो, बरोबर? कधी कधी काय होतं, वीज पडते, चमकते अगदी, बरोबर, आणि त्याचा आवाज काही वेळानंतर येतो. तुम्ही कधी लक्ष दिलं असेल तर कधी बघा, वीज पडते, प्रकाश आधी दिसून जातो, पण आवाज येण्याकरिता वेळ लागतो. का बरं होत आहे तसं? तसं का बरं होत आहे? तर आवाज जे आहे हे, याला माध्यम काय आहे? हवा. तर हे जे माध्यम आहे, काही वेळानंतर, काही अंतरावर जाण्याकरता त्याला काही वेळ लागत असतो. कम्पॅरेटिव्हली प्रकाश हे लवकर पोहोचतं कम्पॅरेटिव्हली कुणाच्या? आवाजाच्या. कारण आपल्याला आधी प्रकाश दिसतं, पण आवाज येण्याला थोडासा वेळ लागतो. ठीक आहे, तर तुम्ही हा ऑब्झर्व करा. तर आपण कम्पॅरेटिव्हली शिकत आहोत प्रकाश आणि लाईट, म्हणून मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे की प्रकाश याची स्पीड जी आहे, जे लाईट आहे याची स्पीड ही जास्त असते कम्पॅरेटिव्हली कुणाच्या? आवाजाच्या. म्हणून इथे काय म्हटलं आहे? इफ वन सायकल इज कम्प्लिटेड इन 1 सेकंड. तर यामध्ये सायकल म्हणजे कुणाला म्हणत आहे? सायकल म्हणजे काय? चक्र. तर चक्र कुणाचा? कंप्रेशन आणि रेअरफॅक्शन कुणाचा? तर हे जे वेव्स निर्माण होत आहेत, तर हे यामध्ये जे कंप्रेशन आणि रेअरफॅक्शन हा एक सायकल. तर असे कंप्रेशन आणि रेअरफॅक्शन किती वेळा निर्माण झाले? त्या एका सेकंदामध्ये किती वेळा निर्माण झाले? त्याला म्हटलं आहे की मी किती एनर्जीने आवाज काढला, मी किती माझ्याकडून मी माझा एनर्जी वाया घालवला किंवा मी माझा एनर्जी वापरला. ठीक आहे, तर याला काय म्हटलं आहे? इफ वन सायकल इज कम्प्लिटेड इन 1 सेकंड द फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू बी 1 हर्ट्स. आणि हे जे हर्ट्स आहे हे त्याचं काय आहे? एकक आहे. तर समजा एका सेकंदामध्ये 3 सायकल झाले, कंप्रेशन, रेअरफॅक्शन अशा प्रकारचे 3 सायकल झाले एका सेकंदामध्ये, तर काय राहणार? 3 हर्ट्स. त्या आवाजाची इंटेन्सिटी, त्या आवाजाची क्षमता काय राहणार? 3 हर्ट्स. ठीक आहे, एका सेकंदामध्ये. समजा एका सेकंदामध्ये 10 सायकल झाले, 10 हर्ट्स. तर यामध्ये 1 सेकंद हा परमनंट राहणार. एका सेकंदामध्ये किती त्याची क्षमता आहे सायकल निर्माण करण्याची? रेअरफॅक्शन अँड जे सायकल आहे ते किती निर्माण करणार, ते या आवाजाचे हर्ट्स पण ठरवतो. ठीक आहे, तर हे काय आहे? आपले फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड वेव्स. ठीक आहे, तर त्यासारखंच तुम्हाला अजून काही प्रश्न असल्यास मला विचारा. परत एक रिफ्लेक्शन ऑफ लाईट मध्ये जे काही नाही समजलं असेल, तर त्यासाठी म्हणून आपण जे प्रकाश आणि आवाज, लाईट अँड साऊंड याबद्दल ज्या पद्धतीने मी एक्सप्लेन केलेलं, त्यासारखंच मला हीट बद्दल तुम्हाला सांगायचं आहे. कारण हीट जे आहे त्याचं लेसन हा खूप वास्ट आहे आणि मोठा आहे आणि डिटेल्ड आहे. तर त्याबद्दल पाहिजे असेल तर आपण त्याबद्दल सुद्धा बोलूया, पण तसं मला तुम्ही कळवा. ठीक आहे, तर यामध्ये आपण जो आवाज या लेसन मध्ये परत एक महत्वाचा पॉइंट आहे जो मला तुम्हाला सांगण्याचं वाटत आहे, जेणेकरून बघा, यामध्ये जे आपले ह्युमन बॉडी बद्दल जे आपल्याला दिलेलं आहे की आपण आपला आवाज कोणत्या पद्धतीने काढतो, कसं तयार होत आहे, यामध्ये काय आहे? लॅरिनेक्स याबद्दल इथे सांगितलेलं आहे,
बरोबर. तर यामध्ये काय महत्वाचं होतं, वोकल कॉर्ड्स. तर इथे जो आपला हलत आहे आणि इथे जे व्हायब्रेशन आपण बोलत असताना तुम्हाला जसं मी सांगितलेलं, इथे जे व्हायब्रेशन निर्माण होत आहे, तर कशामुळे होत आहे, काय आहे, तर इथे फ्लॅपिंग होत आहे, बरोबर, या पद्धतीने लॅरिंक्स मध्ये. आणि आपला जो आवाज आहे तो कशामधून जात आहे, या गॅप मधून. समजा आपले जे आतमध्ये जे लंग्स आहेत तिथून निघणारी जी हवा या गॅप मधून जात आहे, तर हे जे पडदे आहेत याला लागल्यानंतर काय होत आहे, आवाज निर्माण होत आहे. तर हा जो आहे, परत एकदा रिपीट करण्यामागचं हे कारण की आपल्याला याबद्दल प्रश्न विचारले जातात पुस्तकामध्ये म्हणावं किंवा पेपरमध्ये सुद्धा. मी क्वेश्चन पेपर थ्रू जात होते, तर त्यामध्ये लॅरिंक्स, ह्युमन लॅरिंक्स बद्दल काही प्रश्न होते. तर म्हणून हा एकदा रिपीट करूया, आपला हा जो पोर्शन आहे हा एक रिपीट करूया, ठीक आहे. काही प्रश्न असल्यास तुम्ही मला विचारा. आयदर स्पीक लिटल लाउडली और सिंग. ह्युमन humming sound like a bee, put your finger on your throat. तर काय म्हटलंय, हा जो इथे व्हायब्रेट करणारा आहे याच्याबद्दल आपण बोलत आहोत आणि त्याला काय म्हटलं आहे, लॅरिंक्स. ठीक आहे. तर यामध्ये जे म्हटलं आहे की टू वोकल कॉर्ड्स, टू वोकल कॉर्ड, जसं आपण हे जे म्हटलं आहे, जे वोकल कॉर्ड्स आहेत अशा पद्धतीने असतात आपल्या गळ्यामध्ये, इथे या पद्धतीने, अशा पद्धतीने असतात. ठीक आहे. आणि जी हवा आहे ती खालीवर होत असल्यामुळे, तर इथे जे म्हटलं आहे की टू वोकल कॉर्ड्स आर स्ट्रेच्ड अक्रॉस द व्हॉइस बॉक्स और लॅरिंक्स इन सच अ वे दॅट इट लिव्स नॅरो स्लिट बिटवीन देम फॉर द पासेज ऑफ एअर. आणि एअर कुठचं, लंग्स, आपण जे श्वासाद्वारे घेत आहोत किंवा तोंडाद्वारे. ठीक आहे. आपण श्वासाद्वारे जो लंग्स हवा घेत आहोत ती बाहेर निघत आहे, आपण बोलत आहोत, तर ते काय होत आहे, इथे हे जे पडदे आहेत याला लागत आहे आणि आवाज निर्माण करत आहे. तर ही जी प्रोसेस आहे यामध्ये काय म्हटलं आहे, वेन द लंग्स पोर्स एअर थ्रू द स्लिट द वोकल कॉर्ड्स व्हायब्रेट, दिस इज हाऊ वी प्रोड्यूस साऊंड. तर याबद्दल एक मी व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला, तर तुम्ही परत क्लासमध्ये त्या लेसन मध्ये जा आणि तिथे तो व्हिडिओ बघा, कशा पद्धतीचे, या पद्धतीने मी जे सांगत आहे, एवढा मोठा आकार नसतो, तिथे छोटा आकार असता आणि त्यामध्ये आकार, साईज जे आहे हे अशा पद्धतीचे असतं आकार त्याचा. ठीक आहे. मसल्स अटॅच टू द वोकल कॉर्ड्स कॅन मेक द कॉर्ड्स टाईट और लूज. तर बघा इथे जे मसल्स म्हणत आहे, मसल्स कशाला म्हटलं आहे, हे जे इथे जे अटॅच्ड आहे, हे जे अटॅच्ड आहे अशा पद्धतीचे आपल्या इथे आहे ना, तर मसल्स म्हणजे इथे जे पकडलेली जी जागा आहे, हे जे मसल्स आहेत, या मसल्स मुळे काय होत आहे की माझा आवाज बारीक आहे, कुणाचा आवाज ठोकळ आहे, आपण म्हणतो ना, कुणाचा आवाज खूप भारी असतं ऐकायला, कुणाचा आवाज सुंदर असतं, कुणाचा आवाज भारी, हळू. तर त्यासारखं ते कशावर अवलंबून असतं, मसल्स. मसल्स म्हणजे हे जे अटॅच्ड आहेत, कारण आपण आवाज हळू बोलणार की उंच आवाजात बोलणार, तर आपण याला टाईट करतो किंवा आपण याला लूज करतो आणि आपला आवाज हे आपण समजू शकतो की मी आता जोराने बोलणार किंवा हळू बोलणार. ठीक आहे. वेन द वोकल कॉर्ड्स आर टाईट अँड थिन, द टाइप ऑफ क्वालिटी ऑफ व्हॉइस इज डिफरंट. तर काय आहे ते मसल्स, आपण त्याला टाईट पद्धतीने ठेवून बोलत आहोत किंवा लूज पद्धतीने ठेवून बोलत आहोत, त्यावरून आपला आवाज आपल्याला समजतं. टेक टू रबर स्ट्रिप्स. तर इथे आपल्याला हे जे सांगितलेलं आहे ऍक्टिव्हिटी आहे ही, तर यामध्ये म्हटलं आहे की जे टायरचे जे ट्यूब्स असतात ना, टायर बाहेर असतात आणि आतमध्ये जे ट्यूब असतात त्याला सुद्धा तुम्ही या पद्धतीने स्ट्रेच करून त्याच्यामधून हवा पास करण्याचा प्रयत्न करा आणि त्यामधून कोणत्या पद्धतीचं आवाज येत आहे, समजा त्याला टाईट पकडलं तर कोणत्या पद्धतीचा आवाज येणार किंवा लूज पकडलं तर कोणत्या पद्धतीचा आवाज येणार, हे आपल्याला लक्षात येणार. तर हे काय म्हणत आहे, ह्युमन लॅरिंक्स वर्क्स इन अ सिमिलर वे. तर या पद्धतीने आपला आवाज काम करतो हे इथे सांगितलेलं आहे.
तर बघा आपण हा क्लास कंपॅरेटिव्हली इथे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. समजा तुम्हाला अजून काही नाही, दुसरं क्लास आपण कंपॅरेटिव्हली समजण्याची तुमची इच्छा असेल तर मला कळवा तुम्ही, ठीक आहे. तर इथे आपला क्लास संपलेला आहे असं मी म्हणत आहे. चला बाय.